भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर भोगीची भाजी बनवण्यासाठी मी जे काही साहित्य घेतलेले आहे ते तुम्हाला दाखवते। ह्या 11 प्रकारच्या भाज्या आहेत। पावटा, शेंगदाणे, आपले शेतातले छोटे वाटाणे, हरभरा, फ्लावर, गाजर, बटाटा, वांग, वाटाणा आणि पांढरे तीळ, बोरं असे सगळे मिळून आपण 11 प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत। त्याची भाजी मी आज करणार आहे आणि ती एकदम चुलीवरती करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर त्यासाठी वाटण घेतलेले आहे आपण भाजलेले कांदे, खोबरा, आलं, लसूण, कोथिंबीर आणि पांढरे तीळ। आता आपण हे वाटण वाटून घेऊया। अशा प्रकारे मिक्सरमधून मी हे वाटून घेतलेलं आहे। त्याची आता आपण चुलीवरती भाजी टाकूया। चुलीला मस्त असा जाळ लागलेला आहे। तर प्रथम मी तेल टाकून घेते। त्यानंतर मोहरी आणि जिरीची फोडणी देऊन त्यामध्ये आपण जे काही वाटण वाटलेले आहे आणि मसाले काढलेले आहेत मी, ते आपले घरचा मसाला आहे, त्यामध्ये हळद, परत अजून गरम मसाला ते सगळं काढलेलं आहे, मीठ वगैरे ते सगळं आपण यामध्ये टाकूया आणि छान असं परतून घेऊया। आपण जे मसाले घेतलेले आहे ते पण तेलामध्ये टाकूया आणि छान परतून घेऊ। कांदा मसाला, घरचा मसाला आणि गरम मसाला, मीठ, हळद हे घेतलेलं आहे आणि थोडंसं मसाला परतण्यासाठी वाटणाचीच वाटी धुवून थोडंसं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे छान तेल सुटेपर्यंत आपण तो मसाला परतून घेणार आहे, म्हणजे चव खूप छान येते। मसाला परतून झाल्यावरती आपण ह्या सर्व भाज्या छान धुवून घेतलेल्या आहेत त्यामध्ये टाकूया आणि त्या पण चांगल्या मसाल्यामध्ये परतून थोडं पाणी टाकून शिजायला ठेवून देऊया। तर बघू शकता चुलीवरती मस्त अशी भाजीला उकळी आलेली आहे आणि हे पाणी आता जास्त दिसतंय, पण भाजी शिजतोपर्यंत सर्व आटून जाईल आणि छान अशी सुकी भाजी तयार होईल। चला तर भाजी शिजली का बघूया। तर बघा मस्त अशी दिसत आहे। त्याला आपण शिजली का चेक करूया। थोडं पाणी आहे ते थोडं आटून देऊ। वांग तर शिजलंय, दाणे पण बऱ्यापैकी शिजलेत। थोडंसं पाणी आटून दिसतोपर्यंत परत आपण झाकण मारून ठेवूया। अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे आणि चवीलाही खूप छान झाली होती। इथे मी नैवेद्य भरून घेतला आणि दाखवलाही। मग भाजी झाल्यानंतर भात भाकरी पण चुलीवरच बनवल्या। बघू शकता किती छान अशा भाकरी पण आहेत। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।